कहने वालों, हम तुम्हें अच्छी बात बताते हैं। मत छेड़ो हमें जालिम कहने वालों, हम तुम्हें अच्छी बात बताते हैं। अगर फिर भी तुमने हमें छेड़ा, अगर फिर भी तुमने हमें छेड़ा तो मुर्दे को गाते हैं, हम तुम्हें जिंदा ही गाड़ देंगे, हम तुम्हें जिंदा ही गाड़ देंगे। विश्वभूषण परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी या भारत भूमीतल्या बहुजन समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्व महामानवांच्या विचारात आज या परभणी ते मुंबई लॉंग मार्चच्या बदनापूरच्या या ठिकाणी असणाऱ्या बुद्ध विहाराच्या सभेमध्ये कोटी कोटी प्रणाम करतो। ज्या ज्या आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते या चळवळीत शहीद झाले, ही चळवळ ही जीवन ठेवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जीवन ठेवण्यासाठी जे जे कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले, अशा सर्व उद्ध्वस्त झालेल्या आणि शहीद झालेल्या कार्यकर्त्यांना आजच्या या ठिकाणी अभिवादन करतो। मित्रहो, गेल्या 8 दिवसापासून आज 9वा दिवस आहे। आपण हा लॉंग मार्च परभणी पासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लोकशाही मार्गाने व्यवस्थितपणे आपण घेऊन चाललेलो आहोत। माझ्यासोबत बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातून आणि वडवणी तालुक्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, परभणीच्या त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आपले विजय बाबा वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर, शिवाजी पुतळ्याच्या समोर जे आंदोलन चालू होतं, आम्ही सगळे त्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी पण आलो होतो। त्यावेळेस लोकनेते विजय बाबा वाकोडे यांचं नेमकं भाषण चालू होतं। सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण हत्या झालेली होती, त्यांची डेड बॉडी औरंगाबादहून निघालेली होती आणि त्यांच्या माहितीसाठी आम्ही माझगाव सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलो होतो। आम्ही ज्यावेळेस परभणीमध्ये आमची एंट्री झाली त्यावेळेस विजयदादाचं भाषण नेमकंच चालू होतं। आम्ही ते भाषण शेवटचं त्यांचं ऐकलेलं नाही। ते त्या भाषणामध्ये बोलत होते, आमची एंट्री झाली ते बोलत होते, बाबा हो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा। ते विजयदादा तिथं बोलत होते। सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यविधीचा सगळा आमच्या डोळ्याला आम्ही सगळं बघितलं। त्या प्रक्रियेमध्ये विजयदादा सगळ्यांच्या समोर होते, अनेक प्रबंधचे कार्यकर्ते आम्ही बघितले। आम्ही त्या अंत्यविधीला होतो, अंत्यविधी संपली आणि विजयदादाला बघतोय। विजयदादा आमची भेट झाली, आम्ही त्यांना जयहिंद पण गेला आणि एका मोटरसायकलवर त्या अंत्यविधीवर एका मोटरसायकलवरून जाताना मी त्यांना बघितलं। त्यांचे माझे चांगले संबंध होते। आणि मित्रांनो, आम्ही घरी संध्याकाळी बाजाराला वापस गेलो आणि घरी पोहोचलो। मी जेवणाला हा कसा लावलाय ताटाला, औरंगाबादमध्ये मला कार्यकर्त्याचा फोन आला, अरे विजय भाऊ मध्ये अशी घटना विजय वाकोडे साहेब गेले असे कळले। हवाच झालं मित्रांनो, हवाच झालं, भांडणं असं शिवत होत आणि ही अशी बातमी का अक्षरशः डोक्यात सुन्न झालं। काय अशी परिस्थिती विजयदादांनी बघितलं नाही, व्यवस्थित ते गेले, नंतरच्या प्रक्रियेत काय काय घडले असतील आम्ही विचार केला की एक कार्यकर्ता, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, की त्यावेळेस मला कळत की परभणी जिल्ह्यातला आमच्या चळवळीतला चळवळ संपली, बाबासाहेबांची खरी चळवळ ज्या माणसानं उभी केली ती चळवळ संपली असं आम्हाला वाटलं। मित्रांनो, कारण विजय वाकोडे साहेब हे फक्त परभणीतून प्रेरित नव्हते,
ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते होते. सगळ्या महाराष्ट्राचे लोक त्यांना ओळखायचे. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचं जे कटकार असतात या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी केलं. मित्रांनो, मला वाटतं या ठिकाणी माझ्यापूर्वी एक वक्ता बोलत होता की बीडच्या संतोष देशमुखची हत्या 9 तारखेला होते. 5 तारखेला या देशात महाराष्ट्रामध्ये हे सरकार येतं. जनतेच्या मतावर सरकार येत नाही. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या शिवावर हे सरकार येत आहे. सगळ्या महाराष्ट्राचे लोक म्हणतात की आम्ही ह्या लोकांना मतदान केलं नाही, या आमदाराला आम्ही मतदान केलं नाही, आता हे आमदार निवडून कसे आले. हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला होतोय आणि सरकार निवडून येत आहे. सरकार निवडून आल्यानंतर वोटिंग मशीनच्या बद्दल सगळ्या जनमानसामध्ये ज्यावेळी चर्चा होते त्याच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या बसाजोग या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांची हत्या होते, क्रूरपणे हत्या होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथची हत्या होते. परभणीमध्ये मला या ठिकाणी जाणीवपूर्वक मी सांगेन, परभणीमध्ये एक त्या दिवशी मोर्चा होता. कुणाचा मोर्चा होता विचार करा. कलेक्टर ऑफिसला त्या दिवशी एक परभणीमध्ये मोर्चा होता. सकाळी 11 वाजता मोर्चा संपला आणि 2 वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाला गालबोट लागले. संविधानाची विटंबना होते. मोर्चा हा संविधान विरोधी असणारा मोर्चा परभणीमध्ये निघतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान विरोधी मोर्चे निघायला सुरुवात होते आणि त्याच दिवशी मोर्चा संपल्यानंतर 2 ते 3 घंट्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरचं संविधान उद्ध्वस्त केलं जातं. या देशाचं संविधान हा देशाच्या संविधानावर चालतो. जगाच्या पाठीवर असं संविधान जगात कुठंच नाही असं आपण वारंवार या देशातले लोक म्हणतात. जग म्हणते की जगामध्ये एवढं चांगलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी दिलं असं जगातलं कुठलंच संविधान नाही. त्या संविधानाची विटंबना होते. विटंबना करणाऱ्या माणसाला बेडा म्हणून जाहीर केलं जातं आणि ज्या माणसानं विटंबना केली म्हणून रस्त्यावर आला, संविधान वाचलं पाहिजे, संविधानाची विटंबना झाली म्हणून ज्यानं आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्याला मारलं जाते. या देशामध्ये जे संविधान विरोधी लोक ते बस्तीला आले मित्रांनो आणि जे संविधानासाठी मरतात, जगतात, संविधानावर चालतात त्या लोकांचे पुरते पाडले जातात. कुठं चालला हा देश? हा देश कुठं चाललाय हा विचार करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी लोकशाही मार्ग एवढी मोठी घटना घडली तरी आम्ही लोकशाही मार्गाने पायीच चालतोय. पुन्हा ताना थंडीमध्ये पायीच चालतोय आणि शासनाला म्हणतोय की आम्हाला न्याय द्या. जो सोमनाथ सूर्यवंशी या देशातल्या संविधानावर विटंबना झाली म्हणून रस्त्यावर आला. शासनाचं पोलिसाचं काम आहे या देशातल्या जनतेचं जान आणि मालची सुरक्षा करणं. माणसाचा जीव वाचवायचं काम पोलिसाचं आहे. या देशामध्ये दलिताचे गुडघे पाडण्याचं काम पोलीस करणार. मित्रांनो, हा विचार करण्याची गरज आता कार्यकर्त्यांना आहे. आपण लोकशाही मार्गाने अनेक आंदोलन करतो. आंदोलन देत असताना आपला आतापर्यंत आपल्या पदरात काहीच पडत नाही. पण या लोकांना मात्र बिन मागता सगळं मिळतं. आपल्या हक्कासाठी आपण लढतो, आपल्या हक्काच्या लढाई आपण लढतो. आपला हक्क आपल्या पदरात पडत नाही. या लोकांना बिन मागता सगळं मिळतंय. कुठं चाललाय हा भारत? त्यामुळे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना भाषण करत असताना बोलले, हा आमचा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता अत्यंत पोट पिटला त्याचं मत बाळगतो. मला या लोक मार्चच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुम्ही परभणी पासून मुंबईपर्यंत चालला. मला प्रशासनाला पण सांगायचं आहे की आमचे भीम सैनिक, आमच्या माता भगिनी, आमच्या राष्ट्र मागणीसाठी
परभणी पासून मुंबईच्या मंत्रालयावर चालले, तुम्हाला असं वाटत असेल की हे फार छोट्या संख्येनं चालले, तुम्ही याची दखल घ्यायला तयार नाही. मी आमदार साहेबांना बोललो, आम्हाला जवळ बसल्यावर होते त्यावेळेस, आमदार साहेब खरं तर हा लॉंग मार्च मागच रोखायला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी इथल्या आंदोलकांना भेटायला पाहिजे होता, त्यांच्या दुधामार्फत, त्यांच्या कुणामार्फत आणि त्यांच्या मागणीचा विचार करायला पाहिजे होता. परंतु या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्र्याला, या ठिकाणच्या असणाऱ्या सरकारला तुमच्या आमच्या घटनेचं काय देणं घेणं नाही. त्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या प्रशासनाला, या ठिकाणच्या असणाऱ्या राज्यकर्त्याला आम्ही आभार करतो, या ठिकाणच्या असणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून की तुम्ही या मोर्चाला साध्या गोष्टीला बघू नका. हा मोर्चा हळूहळू एक वेगळं रूप घेत आहे. आम्ही उग्र रूप तर घेणार नाही, परंतु निश्चितच हा मोर्चा बदलापूर पर्यंत आलेला आहे. जोपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या मंत्रालयात जाईल ना, त्यावेळेस तुमच्या सरकारचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. हा भीम सैनिक, हा समाज इथं शांत बसणार नाही. औरंगाबाद पर्यंत जाऊ द्या मोर्चा. समजून तुम्ही मोर्चा निघाला, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. हा मोर्चा ज्या दिवशी औरंगाबादला जाईल, मी आज सांगतो प्रशासनाला, या ठिकाणच्या पुढाऱ्यांना, राजकारणी लोकांना, प्रशासनाला, हा मोर्चा ज्या दिवशी औरंगाबादला पोहोचेल, औरंगाबादच्या आमच्या भीम सैनिकांनी एवढी मोठ्या ताकदीने तयारी केलेली आहे. औरंगाबादचे आमचे भीम सैनिक साधे सुधे नाहीत, फार मोठ्या ताकदीने त्यांनी तयारी केलेली आहे. ज्या दिवशी औरंगाबादला हा मोर्चा पोहोचेल आणि औरंगाबादच्या बाहेर हा मोर्चा निघेल ना, त्या दिवशी त्या सरकारची दिल्ली झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आमचं या ठिकाणच्या सरकारला अजून आभार आहे की जे पोलीस सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकुडे यांच्या मृत्यूमध्ये कारणीभूत होत आहेत, त्या सगळ्या पोलिसांची एक समिती स्थापन करून चौकशी करून त्या सगळ्या पोलिसांवर कठोर कारवाई करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या. ज्या ज्या मागण्या या ठिकाणच्या असणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या आहेत त्या सगळ्या मागण्या औरंगाबाद पर्यंत जाईपर्यंत मान्य करा. नसता तिथून पुढे तुम्ही आहात आणि आम्ही आहोत एवढं सांगतो, इतकं सांगतो. जय भीम, प्रभू दलाल. धन्यवाद दादा. पहिले तुम्हाला माहिती